नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। प्रियाच्या चुकीच्या वागणुकीमुळे सगळ्यांना सायलीच्या चांगल्या वागण्याची जाणीव झालेली असते। सगळेजण आपापल्या रूम मध्ये जाऊन बसलेले असतात आणि सायली एकेकाला बाहेर घेऊन येते आणि डायनिंग टेबलवर बसवते आणि म्हणते की प्रियामुळे सगळ्यांना किती मनस्ताप झाला आहे हे मला कळतंय, परंतु तुम्ही सगळेजण असा त्रास अजिबात करून घेऊ नका आणि तिच्यामुळे कितीही त्रास होत असेल ना तरीही आपल्या घरी अन्नाचा अपमान होत नाही आणि ही आपल्या घरातली शिकवण आहे ना, असं म्हणून ती पूर्णाजींना अगदी प्रेमाने घास भरवू लागते। आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघे जण रूम मध्ये जातात आणि सायली अर्जुनला म्हणते की काय हो, त्या प्रियाला फक्त 7 वर्षांची शिक्षा मिळाली आणि ते सुद्धा फक्त पुरावे मिटवल्याची। अहो 7 नाही तर 14 वर्षांची शिक्षा तिला भेटायला हवी होती। आणि नेमका अश्विन तिथून जात असतो आणि तो सगळं हे बोलणं ऐकतो आणि लगेच रागाने आतमध्ये येतो आणि म्हणतो की फक्त 14 वर्षांची शिक्षा झाली तिला ना फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, असं म्हणून तो अर्जुनला जाब विचारतो आणि तिला म्हणतो की काय रे, तू तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवलंस। तेव्हा अर्जुन सुद्धा चवताळूनच त्याच्या अंगावर उठतो आणि म्हणतो की काय रे अश्विन, तोंडाला वाटेल ते अजिबात तू बोलायचं नाहीस आणि तुला तुझ्या प्रेमासमोर काहीच दिसत नाहीये। तेव्हा चवताळलेला अश्विन मात्र अर्जुनवर पुन्हा ओरडतो आणि म्हणतो आहे माझं माझ्या बायकोवर प्रेम आणि तिचं ना तुझ्या बायकोसारखं असं पोटात एक ओठात एक असं नाहीये। आणि त्या दोघांमध्ये जोर जोराची भांडणं होऊ लागतात आणि अर्जुनच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते, कारण सायली विरुद्ध अर्जुन एकही शब्द ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो। तर मित्रांनो, अशाच मालिकांच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।